गण गण गणात बोते. गोविंदबुवा टाकळीकर शेगावी शिवमंदिरात कीर्तनासाठी आले होते. येताना ते घोड्यावरून आले होते. हा घोडा त्यांनी कीर्तनाला जाण्यास पाळला होता. पण घोडा अतिशय नाठाळ होता. सरळ कधी तो चालतच नसे. लाथा मारणे, चावणे, पळून जाणे अशा त्याच्या अनेक खोड्या चालत असत. म्हणून बुवांनी त्याच्यासाठी लोखंडाची साखळी करून घेतली होती. पण यावेळी ते येताना साखळ्या विसरले होते. म्हणून दोरानेच घोडा झाडाला बांधून कीर्तन करून देवळातच रात्री झोपी गेले. काही वेळांनी बुवांना जाग आली. ते उठले आणि घोड्याला पाहण्यासाठी बाहेर आले. पाहतात तर घोडा शांत उभा होता. बुवांना नवल वाटले आणि आज घोडा शांत उभा कसा म्हणून ते घोड्याजवळ गेले. तो काय, घोड्याच्या चारी पायांच्या मधोमध गजानन महाराज शांत झोपलेले होते. त्यांना दिसले. त्यांना फार आश्चर्य वाटले. हा प्रकार पाहून बुवांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवले. इतक्यातच महाराज जागे झाले. तेव्हा बुवांनी घोड्याची सारी हकीकत महाराजांना सांगितली. तेव्हा महाराज घोड्याला उद्देशून म्हणाले, अरे बेट्या, आता याच्या पुढे असे वागू नकोस. असे बोलून महाराज तेथून उठले आणि देवळात जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी गोविंदबुवा घोड्यावर बसून आपल्या गावाला निघाले. तो घोडा अगदी गोगलगाईसारखा झाला असे त्यांना दिसले. तेव्हापासून घोड्याने कधीच खोड्या केल्या नाहीत. महाराजांची कीर्ती चारी बाजूला गाजत होती. लांब लांबचे लोक शेगावात त्यांच्या दर्शनाला येत होते. बरेच भक्त मनात हेतू ठेवून येत असत. महाराज त्यांचे मनोरथ पूर्ण करीत. अशाच यात्रेकरूमध्ये बाळापूरचे 2 ब्राह्मण आले होते. त्यांना वाटले आपण गांजा आणला तर महाराजांची आपल्यावर कृपा होईल. आपण पुढील खेपेस गांजा आणू असे म्हणून दर्शन घेऊन निघून गेले. दुसऱ्या वेळी हे ब्राह्मण बालापुराहून आले, पण येताना गांजा आणावयास विसरले. पाया पडताना त्यांना गांजाची आठवण झाली. तेव्हा ते मनात म्हणाले, पुढच्या वेळी आम्ही दुप्पट गांजा आणू असे म्हणून दर्शन घेऊन निघून गेले. पुन्हा तिसऱ्या वेळी आले, त्यावेळीही गांजा आणावयास विसरले. तेव्हा त्यांना पाहून महाराज म्हणाले, लोकांची रीत अगदी विचित्र दिसते. आठवण करून जातात पण जिन्नस आणायस विसरतात. मग याची इच्छा कशी पूर्ण होणार? बोलण्याप्रमाणे करायला हवे. महाराजांचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण समजावायचे ते समजले आणि खाली मान घालून जाऊ लागले. तेव्हा महाराज म्हणाले, मी तुमच्या गांजावर अवलंबून नाही. जा, तुमचे काम पुढच्या आठवड्यात होईल. तुमची इच्छा असेल तर गांजा आणा. दुसऱ्या आठवड्यात त्या दोन्ही ब्राह्मणांचे काम झाले. नंतर ते शेगावी आले, पण यावेळी मात्र गांजा आणायला विसरले नाहीत.